नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती। आज आपण आलो आहोत अलिबागमधल्या प्रसिद्ध अशा कोरलाई किल्ल्याला भेट देण्यासाठी। उत्तम स्थापत्यशैलीचा इथं नमुना आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधलेला आहे आणि भरपूरसे शिलालेख तशीच तटबंदी अजून सुद्धा पूर्णपणे शाबूत आहे किल्ल्याची। तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि किल्ल्याची माहिती जाणून घ्या। रायगडमधील अलिबाग तालुक्यावर निसर्गाने एवढी भरभरून उधळण केली आहे की एकदा आलेल्या पर्यटकाची पुन्हा पुन्हा पावले अलिबागकडे वळतातच। भव्य मंदिरे, नारळी पोफळीच्या बागा, नयनरम्य समुद्र किनारे, जलदुर्ग, गिरिदुर्ग एवढा निसर्ग पाहू आणि इतिहास जगू तेवढे थोडेच। यात सरखेल कान्होजी आंग्रेंच्या दुर्गनगरीतील एक दुर्ग म्हणजे कोरलाई, जो पर्यटकांना कायमच खुणावत असतो। मुंबई पुण्याहून किंवा महाराष्ट्रातून जे पर्यटक अलिबाग फिरण्यासाठी येतात ते अलिबागचे आकर्षण असलेल्या मुरुड जंजिरा या किल्ल्याला भेट देतातच। याच अलिबाग मुरुड रस्त्यावर हा किल्ला आहे, जो अलिबागपासून अवघ्या 22 किलोमीटर अंतरावर आहे। ज्यांच्याकडे स्वतःचे वाहन नसेल त्यांनी अलिबागहून एसटी बस किंवा 6 सीटर रिक्षा पकडून कोरलाई गावापर्यंत यावे। ही सेवा नियमित सुरू असते, त्यामुळे आपली गैरसोय होणार नाही। अलिबागकडून येताना रेवदंडा सोडले की कुंडलिका नदीवरील ब्रिज ओलांडून आपण कोरलाई गावात पोहोचतो। पुलावरून जात असताना उजव्या बाजूला आपल्याला कोरलाई किल्ला दिसू लागतो। किल्ल्याकडे जाणारी वाट आपल्याला कोरलाई गावातून घेऊन जाते। आज सुद्धा गावातील काही लोकांच्या बोलीमध्ये पोर्तुगीज शैली जाणवते। गडाच्या पायथ्याशीच कोळी बांधवांची मच्छी सुकवण्याची शेती केली जाते। जसं ऊन असेल तसं एका दिवसात सुकते, एका दिवसात सुकते। हे मीठ टाकून खारवतातच ना ह्याला? मीठ टाकलेलंच आहे ना आता खारव? याला मीठ नाही, खारा पाणी नाही? टाकलेलं असतं त्याला. हे फक्त खाऱ्या पाण्याचं आहे। खारा पाण्यात आलेली आहे बस. ही कुठची मच्छी आहे ही? वागता 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 गडावर जाण्याकरता 2 मार्ग आहेत। पहिला मार्ग आपल्याला कोरलाई गावातून गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घेऊन जातो, तर दुसरा मार्ग गडाच्या पायथ्याने समुद्राचे विहंगम दृश्य निहाळत गडाच्या जवळच असलेल्या लाईट हाऊस पर्यंत घेऊन येतो। गडाच्या पायथ्याजवळ असलेल्या लाईट हाऊस शेजारी गाड्या आपण पार्क करू शकतो। या लाईट हाऊसची निर्मिती ब्रिटिशांनी 19व्या शतकात केली आहे। सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे लाईट हाऊस पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे। लाईट हाऊसच्या बाजूनेच गडावर जाण्यासाठी पायवाट आहे। मित्रांनो, ट्रेकिंग करायला चालू केले आम्ही। जास्त चढण नाही आहे, फार इझी चढण आहे। खरं तर ट्रेकरसाठी फार सोप्पा किल्ला समजला जातो हा चढण्यासाठी। अवघ्या 15 ते 20 मिनिटात आपण गडावरती पोहोचतो आणि यायचा रस्ता दाखव एकदा। छोटासा रस्ता आहे कॉन्क्रीटचा आणि बाजूला पूर्ण विहंगम समुद्राचा नजारा पाहायला मिळतोय। खूप समाधान मिळते इथे आल्यानंतर मनाला आणि इतिहास आणि समुद्र अशी निसर्गाची इथे योग्य सांगड आपल्याला पाहायला मिळते। तेव्हा आता चढायला चालू करूया आणि इतिहासाच्या पाऊलखुणा पुन्हा एकदा जगूया। गडाची सफर सुरू करण्याआधी त्याचा इतिहास जाणून घेऊ। कोरलाई गावातून जमिनीचा एक निमुळता भाग उत्तरेकडील अरबी समुद्रात घुसला आहे। याच तुकड्याच्या माथ्यावर कोरलाई किल्ला आहे। 16व्या शतकात युरोपियन लोकांनी या खडकाचे नाव रॉक ऑफ चौल असे ठेवले होते। 1521 साली दळणवळणाचे ठाणे म्हणून
निजामशहाने पोर्तुगीजांना या टेकडीवर किल्ला बांधण्याची परवानगी दिली. पोर्तुगीजांना रोहा खाडीवरील व्यापारासाठी एक सुरक्षित आणि मोक्याच्या जागेची गरज होती आणि या खाडीच्या सुरक्षेसाठी हा किल्ला उत्तम ठिकाणी होता. पोर्तुगीजांनी सुरुवातीला बाहेरचा कोट तयार केला. याला स्थानिक भाषेत क्रुसाची वातेरी असे म्हणतात. त्या काळी गुजरातच्या सुलतानाची सत्ता रायगड जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागावर होती आणि कोर्लई या ठिकाणी सुद्धा स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्याने कोर्लई किल्ल्यावर हल्ला केला, पण त्याला यात अपयश आले. पुढे 1553 मध्ये पुराणचा निजामशहा मेल्यावर निजामशाहीत यादवे माजली. यात संधीचा फायदा घेऊन पोर्तुगीजांनी कोर्लई बंदर मागितले. तेव्हा निजामशहाने कोर्लईवर हल्ला करून बाह्यकोट पाडून टाकला. मग काळाची गरज ओळखून पोर्तुगीजांनी निजामशहाशी तह केला. बुराणच्या दुसऱ्या निजामशहाने पुन्हा तिथला ताबा घेतला व तेथे बुराणदुर्ग हा किल्ला बांधला. परंतु 1594 मध्ये पुन्हा पोर्तुगीजांनी किल्ल्यावर हल्ला केला व निजामशहाचा पराभव करून कोर्लई किल्ला आपल्या ताब्यात घेतला. नंतर 1739 मध्ये कोर्लई मराठ्यांच्या ताब्यात आला. तेव्हा कान्होजी आंग्रेंनी तेथे तोफा ओतण्याचा कारखाना सुरू केला व नंतर 1818 साली इंग्रजांनी केलेल्या आक्रमणांमुळे हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यानंतर स्वतंत्र भारताचा साक्षीदार म्हणून समुद्राच्या बलाढ्य लाटा झेलत कोर्लई आपला इतिहास सांगत आहे. गडावर जाणारी वाट ही सोपी पण चढण्याची आहे. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना पण दमछाक होते. पन्नास टक्के चढून झालं आहे आपलं आणि थोडंसं वाट मातीची असल्यामुळे पाय घसरत आहेत. ट्रेकिंगचं शूजसुद्धा काहीच कामाचे नाही तिथे. गडाच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वारावर आपण आता पोचलेलो आहोत. ह्या छोट्या प्रवेशद्वारातून आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत. लाईट हाऊसपासून अवघ्या 15 मिनिटात आपण इथपर्यंत येतो आणि इथून आता सुरुवातीला आपण उजवीकडचं वास्तू पाहण्याचा प्रयत्न करू. म्हणजे तिथे ज्या काय वास्तू मिळतील त्या तुम्ही पाहालच पुढे व्हिडिओमध्ये. आणि नंतर आपण डाव्या बाजूला जाणार आहोत. किल्ला लांबीला जास्त आहे, 1 किलोमीटर जवळजवळ किल्ला लांब आहे आणि रुंदी फार किल्ल्याची कमी आहे. त्यामुळे आता प्रवेश करूया कोर्लई किल्ल्यामध्ये. एक किलोमीटर लांब व जवळजवळ 40 फूट रुंदी असलेल्या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 270 फूट आहे. किल्ल्यामध्ये प्रवेश करताच लांबच लांब तटबंदी व तिची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी नजरेस पडते. तटबंदीला असलेली छिद्र व त्याचा खालील दिशेला असलेला उतार त्याच्या संरक्षक तटबंदीचे दर्शन घडवतो. तटबंदीची रचना पाहत आपण पहिल्या टेहळणी बुरुजाजवळ पोहोचतो. मित्रांनो, जेव्हा उजव्या बाजूला आपण पहिल्या बुरुजाकडे आल्यानंतर इथे आपल्याला एक भली मोठी तोफ पाहायला मिळते आणि तो तिथे समोरच रेवदंडा किल्ला आहे. खरं तर या किल्ल्याची बांधणीच याकरता केली गेली होती की कुंडलिका नदी, जो तिथे ब्रिज दिसतोय कुंडलिका नदीवरचा, त्या ब्रिजच्या त्या बाजूला कुंडलिका नदी आहे आणि कुंडलिका नदी आणि समुद्र या पूर्ण एरियावरती लक्ष ठेवण्याकरता हा किल्ला फार महत्त्वाच्या स्थानी आहे. आता जे पोझिशन आपण बघतोय ते, कारण इथून अगदी सहजरित्या रेवदंडा आणि ह्या पूर्ण समुद्रावरती लक्ष ठेवता येईल अशी याची रचना आहे. बुरुजाखालील प्रवेशद्वारातून आपण गडाच्या दुसऱ्या टप्प्यात जाण्याकरता एका कमानीतून जातो. कमानीतून जात असताना गडाची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि बांधकामातील शैली आपल्या नजरेस पडते.
ही रचना पाहत आपण दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करतो. या टप्प्यात पाहण्यासारखे तसे काहीच अवशेष नाहीत, परंतु गडाखालील परिसर आणि संपूर्ण समुद्रकिनारा आपल्याला येथून निहाळता येतो. कसं वाटतं अनिकेत? खूप सुंदर मित्रांनो. आपल्याला तिथून हाईट असं समजत नव्हती की एवढं हायटेडवर आहे, पण आता इथून जेव्हा बघतोय आपण खूप डेप्थ आहे याची. 300 जास्त फूट खोल आहे आहे. उंची. या समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची 300 फूट आहे. अच्छा, खूप मस्त वाटतंय. निसर्गाचे हे रूप नजरेत साठवत आम्ही पुढे चालू लागलो. समोरच आम्हाला एक प्रशस्त प्रवेशद्वार दिसत होते. गडावरील सर्वात उंच ठिकाण म्हणजेच बालेकिल्ल्याचे हे प्रवेशद्वार होते. कुर्लाई किल्ल्याच्या सगळ्यात उंच ठिकाणी म्हणजेच बालेकिल्ल्यावर आपण पोहोचलेलो आहोत. हे बालेकिल्ल्याचा प्रवेशद्वार आहे आणि बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या ठीक बाजूलाच आपल्याला एक होल पाहायला मिळते. आता सध्या बंद केलेलं आहे, ते वरून बुजवलेलं आहे, पण त्याची रचना याच्यासाठीच होती की शत्रूने बालेकिल्ल्यावरती सहजासहजी प्रवेश करू नये. कारण गरम पाणी, तेल किंवा बाणाच्या माऱ्यामध्ये हा रस्ता असल्यामुळे शत्रूला सहजासहजी प्रवेश करणं बालेकिल्ल्यात शक्य नव्हतं. टेकडीच्या सर्वोच्च माथ्यावर असलेल्या बालेकिल्ल्याची रचना स्वतंत्र किल्ल्याप्रमाणे भासते. दरवाजा शेजारीच बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. मित्रांनो, बालेकिल्ल्याच्यात आपण प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला आहोत. हे इथे बालेकिल्ल्याचं प्रवेशद्वार आहे आणि इथून इथे ह्या बुरुजावर आल्यानंतर एक इथे तोफ पाहायला मिळते आणि एक ही तोफ पाहायला मिळते. खरं तर हे जे तोफेचे गाडे आहेत हे आत्ता केलेले आहेत, पण खरोखर इतिहास जागा होतो इथे हे पाहिल्यानंतर. कारण त्यावेळेला रचना कशी असणार याचं एक उत्तम उदाहरण आहे हे जे ह्या किल्ल्यावरती पाहायला मिळते आपल्याला. इथे तोफांवरती आपल्याला नंबर टाकलेले सुद्धा पाहायला मिळत आहेत. या तोफेचा 10 नंबर आहे आणि तिथे तोफ जी आहे तिचा 11 नंबर आहे. आता आपण चाललो आहे बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला. आणि आपल्याला एक गोष्ट लक्षात येते मित्रांनो की इथे खूप कठीण होतं हा किल्ला शत्रूच्या हातात देणं. सहजासहजी शक्य नव्हतं ते, कारण इथे ही जी वाट आहे आत्ता, ही वाट इथे सुद्धा पहारेकरी उभे राहत होते. आणि इथून हा पूर्ण परिसर हा पहारेकऱ्यांच्या टप्प्यात असायचा. या तोफेवर सुद्धा 9वा नंबर लिहिलेला आहे. मित्रांनो, इथे खूप लांब पल्ल्याच्या तोफा आपल्याला पाहायला मिळतात. खूप भल्या मोठ्या तोफा आहेत. त्याचं कारणच ते आहे कारण खरं तर किल्ला हा रुंदीला छोटा असल्यामुळे तिन्ही बाजूनी समुद्र आहे आणि समुद्रात जे कोणी शत्रू येतील गडावरती हल्ला करण्यासाठी, तर ह्या तोफा लांब रेंजच्या असल्यामुळे अगदी लांबवर जरी शत्रू असला तरी अगदी सहज या तोफांनी मारा करता येत असे. बुरुजाकडून आम्ही बालेकिल्ल्यावरील पुढील वास्तू पाहण्यासाठी निघालो. पुढे चालत येत असताना आपल्याला उजव्या बाजूला महादेवाचे मंदिर लागते. सुंदर अशा छोटेखानी मंदिरासमोर 2 तुळशी वृंदावन आहेत आणि मंदिरामध्ये पुरातन शिवलिंगाचे दर्शन होते. एक गोष्ट येथे खूप चांगली पाहायला मिळते मित्रांनो. गावकऱ्यांनी आणि पुरातत्व विभागाने येथील परिसर स्वच्छ व सुशोभित ठेवला आहे.
मंदिराच्या बाजूलाच पाण्याचे टाके आहे. मित्रांनो, दादा आता पाणी काढतोय. बरं चल. गावकऱ्यांच्या सांगण्यावरून याची खोली 20 फूट असल्याचे कळते. या टाक्यातले पाणी आपण पिण्यासाठी नक्कीच वापरू शकतो. खरं तर निसर्गाची ही देणगीच म्हणावे लागेल की गडावरील सर्वात उंच ठिकाणी पाण्याचे झरे सापडणं, आणि तेही 12माही पाणी, कारण याच टाक्यातले पाणी खाली लाईट हाऊसमध्ये नेण्यात आले आहे. पाण्याच्या टाक्याशेजारीच आपल्याला घराचे अवशेष पाहायला मिळतात. टाक्यासमोरून पायऱ्या आपल्याला बुरुजावर घेऊन जातात. या बुरुजावर तोफा तसेच ध्वज लावण्यासाठीची जागा आहे. या बुरुजावरून बालेकिल्ल्यातील चर्चचा परिसर तर उत्तरेकडील संपूर्ण परिसराचे दर्शन होते. दोन बलाढ्य बुरुजांमध्ये चर्चकडे जायचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारातून आपण चर्च जवळील परिसरात प्रवेश करतो. या प्रवेशद्वारावर आपल्याला पोर्तुगीज भाषेतील शिलालेख आढळतो. या शिलालेखानुसार फिलिपे मस्कारेनास या पोर्तुगीज व्हाईसरॉयच्या आदेशाने इसवी सन 1646 मध्ये किल्ल्याचे बांधकाम सुरू करण्यात आले, तर मे 1650 मध्ये किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले असा उल्लेख आहे. या शिलालेखाच्या उजवीकडील बुरुजावरील भिंतीवर आपल्याला आणखीन एक शिलालेख पाहायला मिळतो. पोर्तुगीजांमधील थोर संतांची नावे गडावरील बुरुजांना देण्यात आली आहेत. त्यापैकी प्रवेशद्वाराच्या डावीकडील बुरुजाचे नाव दा सियागो तर उजवीकडील बुरुजाचे नाव दा फ्रान्सिस्को आहे. याच बलदंड बुरुजामधील प्रवेशद्वाराकडून आत थोडे पुढे आले असता गडाच्या दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वारापाशी आपण पोहोचतो. कोर्लई गावातून येणारा रस्ता आपल्याला याच प्रवेशद्वाराकडे घेऊन येतो. प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूने तटबंदीची भक्कमता आपल्या लक्षात येते. या प्रवेशद्वाराच्या वरील बाजूला एक शिलालेख आहे, ज्यामध्ये किल्ल्यात प्रवेश करण्याआधी लढा द्यावा लागेल असा उल्लेख आढळतो. यावरून पोर्तुगीजांची युद्धक्षमता लक्षात येते आणि स्वतःचे साम्राज्य राखण्यासाठी ते किती तत्पर होते याची जाणीव होते. प्रवेशद्वारातून वर आले असता समोरच पडक्या अवस्थेत आणखीन एक शिलालेख पाहायला मिळतो. येथेच आपल्याला पोर्तुगीज बांधणीचे चर्च व वाड्याचे काही अवशेष पाहायला मिळतात. बांधकामाची रचना पाहता ही वास्तू पूर्वी 2 माळ्याची असणार हे लक्षात येते. वास्तूंसमोर गडावरील भव्य चर्चची वास्तू आहे. पुरातत्व विभागाने चर्चचा जीर्णोद्धार केला आहे, त्यामुळेच या वास्तूला नवसंजीवनी मिळाली आहे आणि याची सुंदरता व बांधकामातील शैली टिकून राहिली आहे.
चर्चची वास्तू पाहून आम्ही गडाच्या मागील भागात म्हणजेच दक्षिणेकडील टोकाकडे निघालो. गडाच्या दक्षिणेकडील टोकाकडे जाण्यासाठी आणखीन एक प्रवेशद्वार आहे आणि याच प्रवेशद्वारावर आपल्याला अजून एक शिलालेख पाहायला मिळतो. खरं तर बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारावरील हे शिलालेख त्या काळी असलेल्या बालेकिल्ल्याची भव्यता सांगायचा प्रयत्न करत आहेत असे भासते. या द्वारातून आपण दक्षिणेकडे जात असताना जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत या द्वाराची रचना आपल्या लक्षात येत नाही. येथे पोहोचलो असता बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वाराला संरक्षित करण्यासाठी बांधलेला विशिष्ट पंचकोनी बुरुज आपल्या नजरेस पडतो. टेहळणी करता अगदी योग्य जागी बुरुजाची बांधणी केल्याचे लक्षात येते, कारण येथून कोर्लाई गावाचा संपूर्ण परिसर तसेच गडाच्या पूर्व व पश्चिमेला अगदी सहज लक्ष ठेवता येत असे. गडावर फिरत असताना एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवत असते, ती म्हणजे कडवी झुंज दिल्याशिवाय गडावरील कुठच्याच टप्प्यात आपण सहज प्रवेश करू शकत नाही. याच्या भौगोलिक रचनेमुळे कोर्लाई किल्ला जिंकणे त्यावेळेच्या प्रत्येक सत्ताधाऱ्यांना किती महत्त्वाचे होते हे आपल्या लक्षात येते. दक्षिणेकडील याच शेवटच्या टप्प्यात पंचकोनी बुरुजाशेजारीच घराचे अवशेष आहेत. किल्ला बांधणीनंतर येथे 8,000ची शिबंदी व 70 लांब पल्ल्याच्या तोफा तैनात केलेल्या असत. जलदुर्गाचे वैशिष्ट्य त्याच्या भक्कम तटबंदीमध्ये व बलदंड बुरुजांमध्ये असते आणि कोर्लाई किल्ल्यावर आपल्याला हे दोन्ही पाहायला मिळते. किल्ल्याच्या दक्षिणेकडील बुरुजाची रचना सुद्धा विशिष्ट आहे. 2 त्रिकोणी बुरुजांनी ही बाजू संरक्षित केली आहे. या बुरुजांवरून कोर्लाई गाव व समुद्राचा विहंगम नजारा पाहायला मिळतो. बाजू आपली पूर्ण एक्सप्लोर करून झालेली आहे. ज्या काय वास्तू होत्या त्या तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेल्याच आहेत. आता आपण चाललो आहे गडाच्या उत्तरेकडील बाजूला, जिथे गलबत लागत होती, जिथे धक्का आहे ते जाऊन आता आपण पाहणार आहोत. मित्रांनो, गडाच्या उत्तरेकडील या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि इथे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर इथे आपल्याला देवड्या खरं तर पहारेकरांसाठीच्या खोल्या आहेत. या देवड्या नाही म्हणता येणार, कारण पोर्तुगीज शैलीतली बांधणी आहे ही. शिवकाळातल्या जे गडकिल्ले आहेत त्यांच्या देवड्यांची बांधणी वेगळ्या प्रकारची होती आणि ही वेगळ्या प्रकारची बांधणी आहे. पण ह्या पहारेकरांसाठीच्या खोल्या आहेत. इथून आपल्याला संपूर्ण समुद्र आणि तिथला परिसर सुंदर दृश्य दिसतं. इथून आपल्याला एक गोष्ट आपल्याला इथे प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे ह्या इथपर्यंत भिंतीच्या वरती आपल्याला छोट्या छोट्या खोदलेलं दिसतंय आणि ही भिंत सुद्धा इथे येऊन थांबलेली आहे. म्हणजेच ह्या भिंतीवरती हा पूर्ण स्लॅब असणार थ्रू आउट आणि याच्यावरती पहारेकरी उभे राहत असणार, तसेच खाली सुद्धा उभे असणार. पहारेकरांच्या खोल्या पाहून द्वारातून आपण काही पायऱ्या उतरून गडाच्या उत्तरेकडे निघालो आहोत. दरवाजाच्या बाजूला एका दगडावर आपल्याला सेंट फ्रान्सिस झेवियर लिहिल्याचे आढळते. गडाच्या उत्तरेकडील भाग समुद्राच्या दिशेने खाली उतरत जातो. किल्ला पाहायला येणाऱ्या पर्यटकांची उत्तरेकडे जाण्याची संख्या फार कमी आहे. त्यामुळेच मळलेली पायवाट सोडली तर वाटेच्या दोन्ही बाजूला वाळलेले गवत आहे. त्यामुळे येथे जाताना पाय सावधच टाका. गडाला एकूण 11 दरवाजे आहेत. त्यापैकी 4 बाहेरच्या बाजूला तर 7 आतील बाजूला असल्यामुळे गडाचे एकूण 7 भागांमध्ये विभाजन झाले आहे.
तसेच बलाढ्य 7 बुरुज किल्ल्याचे रक्षण करतात. मराठ्यांच्या ताब्यात हा किल्ला गेल्यावर या बुरुजांची नावे बदलून त्यांना पुस्ती, गणेश, पश्चिम देवी, चौबुर्जी, राम व पान अशी नावे देण्यात आली. निजामशहाने पोर्तुगीजांना किल्ला बांधण्याची परवानगी दिल्यावर जो पहिला बाह्यकोट त्यांनी बांधला तोच हा क्रुसाची भातेरी. क्रुसाची बातेरी या बाह्यकोटावर जायला गडामधील हा शेवटचा दरवाजा. येथूनच आपण काही अंतर खाली उतरून या बाह्यकोटात प्रवेश करतो. गवत उगवल्यामुळे आणि सुकलेलं आहे त्यामुळे उतरताना पाय घसरत आहेत. त्यामुळे मित्रांनो काळजी घ्या, कारण कंट्रोल राहत नाही. स्लोपसुद्धा आहेत त्यामुळे पाय ऑटोमॅटिक फास्ट पडत आहेत. पण उतरताना काळजी घ्या. किल्ला जेव्हा पाहायला येईल तेव्हा ह्या गोष्टीची नक्कीच काळजी घ्या. आणि हे मागे पाहू शकता किल्ल्याचं. गडाच्या उत्तरेला आल्यावर डाव्या बाजूलाच आपल्याला दिंडी दरवाजा पाहायला मिळतो. या दरवाजाचे तोंड गडाच्या पश्चिम दिशेला उघडते. दिंडी दरवाजातून पुन्हा आत आल्यावर तटबंदीमध्ये ओळीने आपल्याला सैनिकांच्या खोल्या पाहायला मिळतात. पूर्वी मोठ्या संख्येने येथे सैनिकांचा राबता होता हे या खोल्यांच्या बांधणीवरून लक्षात येते. सैनिकांच्या खोल्या पाहून गडावरील आपण शेवटच्या बुरुजावर आलो आहोत. या बुरुजावर तोफा आणि क्रुसाची बातेरी पाहायला मिळते. यावरील क्रुसाचे चिन्ह काळाच्या ओघात नष्ट झाले आहे व बाजूकडील परिसराची बऱ्यापैकी पडझड झाली आहे. येथून आपण पोहोचलो आहोत बुरुजाशेजारील असलेल्या दर्या दरवाजाकडे. हे गडाचे पूर्वेकडील प्रवेशद्वार आहे. दरवाजातून बाहेरच्या बाजूला आल्यावर समोरच आपल्याला धक्का पाहायला मिळतो. पूर्वी याच ठिकाणी गलबतांची दुरुस्ती केली जात होती. आज सुद्धा समुद्राच्या बलाढ्य लाटा झेलत कोर्लाई आपला इतिहास सांगण्यासाठी समुद्रात मानाने उभा आहे. मित्रांनो, अलिबागला आल्यावर एकदा तरी या किल्ल्याला भेट द्या, कारण येथील भौगोलिक रचनेचा योग्य तो वापर करून पोर्तुगीजांनी गडाच्या स्थापत्यशैलीचे उत्तम दर्शन येथे घडविले आहे.
तर मित्रांनो, पोर्तुगीज शैलीचा कोर्लाई किल्ला आमचा संपूर्ण एक्सप्लोर करून झालेला आहे. खरं तर ज्या कालखंडात जे कोण राजे महाराजे होऊन गेलेले आहेत, त्या प्रत्येक शैली आपल्याला या किल्ल्यांवरती त्यांच्या कला पाहायला मिळतात. यादव काळ असो, सातवाहन असो किंवा निजामशहात असो, पोर्तुगीज असो आणि आपला शिवकाळातील मराठ्यांचा इतिहास, तो आपल्याला खरोखर या किल्ल्यांवरती आल्यानंतर खरं तर जगायला मिळतो. तेव्हा आमच्यामार्फत आपल्याला झालेलं कोर्लाईचं दर्शन कसे वाटले हे आम्हाला आवर्जून कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करून शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळू शकेल. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसह, एक नवीन इतिहास घेऊन. तोपर्यंत खुश राहा, हसत राहा. जय शिव.